नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्ती तर न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी शाळांमध्ये नियमानुसार नियुक्ती झालेल्या आणि नंतर त्या शाळांना 100% अनुदान मिळालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्ते नियमानुसार सहाय्य शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. सेवेलाही शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात ते पात्र आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश रद्द. या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ नाकारला होता. मात्र हा आदेश बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने तो रद्द केला आहे. राज्य सरकारला न्यायालयाचे स्पष्ट निर्देश. न्यायालयाने राज्य शासन, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचिकाकर्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 तसेच लागू असलेल्या इतर नियमांनुसार जुनी पेन्शन योजनेचे सर्व लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. हजारो शिक्षकांसाठी महत्त्वाचा निकाल. या निर्णयामुळे 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी नियुक्ती होऊन नंतर त्या विभागांना अनुदान मिळालेल्या आणि सेवेला शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होईल, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.